सगळ्यांनी युट्यूबचे सगळे व्हिडिओ बघून घ्या. परत पुढं पुढं जाताल तसं तुम्हाला मागचं पाहायला वेळ मिळणार नाही. तशी रेकी लेवलवर बऱ्याच वेळा होत असते. तरी सुद्धा म्हणतात ना, एक प्रवाह असतो आणि त्या पावसाळ्यात पाऊस चांगला पडत असतो. परत नाही मागितला तरी पाऊस चांगला पडत नाही. तुम्हाला जर आत्ताच जर चांगलं शिकायचं असेल तर या सगळ्यांच्या मध्ये शिकून निघता. ठीक आहे. परत जर शिकाय गेला तर शिकायचं होतं का? नाही. कारण पुन्हा पुन्हा ते ऐकू वाटत नाही, करू वाटत नाही. पण बेस जर फाउंडेशन चांगलं असेल, तुम्ही जर शाळेमध्ये सुरुवातीला चांगलं शिकला, प्रत्येक गोष्ट चांगली केली, तर भविष्यात काय अडचण येईल का तुम्हाला? विचार करा बरं. पुढचं शिकायला किती सोपं जाईल, पॉवर किती वाढते. हम्म ही कशी गाठ मारली पॅक असं. आ आपण आपलं जीवन जगतोय. आपल्या जीवनामध्ये किती गाठी बांधत 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 आपलं जीवन पुढे घेऊन आलोय. कधी बघितलं का तुम्ही? तुम्ही दातावर कचरा एकदा फेकवतो. ओढावता का गाठी बांधलेली? पाण्याशिवाय आणि अशा जीवनात बांधलेल्या आणखीन गाठी आहेत तुमच्या. सारे त्या जर प्रॉब्लेम तुम्ही तुम्हाला सोडायच्या असतील, तुमच्यात असेल भीती असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, ज्या गाठी बसलेल्या आहेत, इतर कुठल्या असतील भीतीच्या, नात्यासंबंधांच्या, अँझायटी, डिप्रेशन, तर ऑलरेडी आपल्याला ह्या गाठी सोडवता आल्या पाहिजेत. त्याबरोबर सकारात्मक विचारही असणे खूप गरजेचे आहे. आणि ह्याच आपल्याला गाठी जर नाही भेटल्या, नाही जर सोडवता आल्या, तर आपलं जीवन शून्य आहे. कळलं का? आणि तुम्हाला फाउंडेशन मध्ये हेच करायचे. ज्या गाठी बसलेत ना, त्या गाठी सोडवाय शिकायचं स्वतःच्या. इतरांवरती डिपेंड राहणं, इतर काम करणं. आता फिर हम्म ते बंद झालं पाहिजे तुमचं. स्वतःवरती स्वतः तुम्ही डिपेंड राहून त्या त्या गोष्टी तुमच्या सुटता आल्या पाहिजेत. म्हणून तुम्हाला दाखवली की गाठ बांधलेली सुद्धा ऑटोमॅटिक सोडवता येते. फक्त बुद्धी लागते, वेळ काढावा लागतो. जशा गाठी वेळ काढून बसवल्यात चालता बोलता, तशा प्रत्येक गाठी सोडवायच्या असतील, आर्थिक सोडवायच्या असतील, फायनान्शियल निगेटिव्ह एनर्जी असतील किंवा काही असेल, तर तुम्हाला अशाच बांधलेल्या गाठी हळुवारपणे रेकीच्या माध्यमातून सोडवाव्या लागतात. कळलं का आता? आता कोणी म्हणेल सर तुम्ही आधी ते तुमच्या समोरच घेतलं, दाखवलं, केलं मी. हम्म तुम्ही करा प्रयोग बघून व्हिडिओ. काय तुमच्या बी जीवनातल्या गाठी सुटतील ज्यावेळी तुम्हाला समजेल ही दाखवली समोर, ताणून ही दाखवली आणि सोडून ही दाखवली. तुमच्याही जीवनाची अशीच मला वाटते प्रत्येक कुठली तरी कुठली नाही गाठ बसलेली आहे. मग ते डिप्रेशन, एन्झायटी काय असेल, अनेक समस्या आहेत त्या सोडवायच्या तुम्हाला त्या रेकीच्या माध्यमातून. तुम्हाला सखोल पद्धतीने माहिती देण्याचं काम माझं आहे 100%. पण ते सखोल पद्धतीने ग्रास्प करणं आणि वेळ काढणं हे तुमचं काम असतं. जेवढं तुम्ही पैसे देत्या त्याच्या दुप्पट, 10 पट मी रिटर्न केलेलं असतं प्रत्येक लेवलमध्ये. तुमचे पैसे आणि माझं शिकवण्याचं कुठंच मॅच होत नाही. कारण तुम्ही माझ्या शब्दांची मी शिकवलेल्या कुठल्याच गोष्टीची कुठल्याही गोष्टीत किंमत करू शकत नाही. त्यामुळं सिरियस घ्या सगळ्यांनी. सुट्टी असली की आपले बारक्या पोरांवानी हुंदडले इकडे तिकडे तसलं ना करू. आज हॉलिडे, फलाना डे. एक दिवस तुमच्यासाठी येतो तेव्हा टेन्शन येतं. तर काळजी करा थोडीशी. ठीक आहे? समजतंय का?
तुम्हाला त्यासाठी सांगतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकले का तुम्ही? शिकलाय ना? लॉ ऑफ अट्रॅक्शन. हो सर. प्रत्येक गोष्ट जी काय घडते, आकर्षणाचा नियम, ते तुम्हीच घडवत असता. एक 5 मिनिटाकरता विचार करा. कधीतरी तुम्ही विचार केला असेल, मी कधी कर्जात फसलो तर? एक फ्रिक्वेन्सी तयार केली होती मागे भूतकाळात. कधीतरी तुम्ही विचार केला, मला कुणाला तरी असा ॲक्सिडेंट झाला, माझा ॲक्सिडेंट झाला तर? आणि तुमच्या बाबत ते घडलं. कधीतरी तुम्ही विचार केला होता, की मी चांगला कमवणारा झालो तर तुम्हाला चांगला जॉब भेटला. कधीतरी तुम्ही असाच युनिव्हर्समध्ये विचार सोडला होता, देवा मला असं घर भेटून दे. काही वर्षांपूर्वी. तर कदाचित ते तुम्हाला आता भेटलं. कधी आठवत नसाल तुम्ही. कधीतरी तुम्ही म्हणाला असाल, की मला असा नवरा भेटून दे, अशी बायको भेटून दे. त्याच्या आसपास तर तुमच्या गोष्टी युनिव्हर्सने तुम्हाला दिल्या असतील. कधीतरी तुम्ही म्हणाला असाल, की मला असं-असं जेवण करायचंय एखाद्या दिवशी आणि तसं जेवण सुद्धा भेटलं असेल. पण तुम्ही कधीच आठवत नाही युनिव्हर्सला बोलला आणि सोडून देता. युनिव्हर्स तुम्हाला तीच फ्रिक्वेन्सी रिटर्न देते. कधीतरी बोलला असाल तुम्ही, की मला सारखं टेन्शन असतं, मी सारखीच आजारी असते आणि तुम्ही सारखेच आजारी पडता, सारखंच टेन्शन येतं. कधीतरी तुम्ही बोलला असाल, कोणी माझ्यावर काय केलं काय, काय केलं काय? युनिव्हर्सने तुम्हाला तसंच दिलं. कोणीतरी तुमच्यावरती काहीतरी केलं. आठवत नाही माणसाला ते. क्षणभर काहीतरी एखादा क्षण तरी आठवण्याचा प्रयत्न करा. की आपण ही गोष्ट कधी इतिहासात बोललो होतो का कधी जीवनात? आणि ती आत्ता घडली, पण आपल्याला आत्ता आठवली. हे सरांनी सांगितल्यामुळे. तर असं माझ्या माझ्या बोला मॅडम. घरातला आवाज येतोय. सुनीता मॅडम. माझ्याबरोबर बऱ्याचदा झालेलं आहे. हं. इकडं असे किती जणांच्या बरोबर झाले? कधी-कधी वाटलं मी काय सर फेल होतोय का माझ्याबरोबर फेल झाला? तेच सांगतोय. नाही. कधी-कधी वाटतं की हां, मी फेल होणार असलं तरी माहीत असतं. जाऊ दे आपण म्हणतो तो पासच होणार मी, पासच होणार मी. आणि ते पास होते व्यक्ती. कधी ऐकलंय का? का घडतं तुमच्यासोबत हे? तुम्ही तात्पुरतं विसरून जाता काही गोष्टी. सुनीता मॅडम म्यूट करा. सर का घडतं ते तर माहित नाही. खरं बऱ्याच वेळा असं घडलंय माझ्याबरोबर. तुमच्या माहितीसाठी सांगतो आज तुम्हाला थोडंसं लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही जिथे बसला आहात, मी जिथं बसलोय, मी जो विचार करतोय माझ्याबद्दल, तुम्ही जे तुमच्याबद्दल विचार करताय, ती प्रत्येक फ्रिक्वेन्सी एनर्जीच्या स्वरूपात अवकाशामध्ये म्हणजे आपल्या या संबंध ब्रह्मांडामध्ये फिरत असते. तुम्ही काही जरी कुणाला तरी काही वाईट करण्याचा विचार केला, ती फ्रिक्वेन्सी फिरते आणि त्याच्याबद्दल द्वेष पैदा होत जातो तुमच्या मनात. सरळ तुम्हाला सांगतो. तुम्ही कोणाबद्दल चांगला विचार केला, तो भले किती का वाईट असेना, पण त्याच्याबद्दल तुमच्या मनात चांगल्याच भावना येत राहतात. फ्रिक्वेन्सी युनिव्हर्स पाठवत राहते चांगल्याच भावना. तुम्ही चुकीच्या गोष्टीबद्दल खूप चुकीचा विचार करत गेलात, म्हणजे तुम्ही खूप विचार करता सारखे निगेटिव्ह. तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आसपास शेजारी भेटणार ते सगळे तुम्हाला असेच वाईट विचार करणारे, रडणारे. तुझं असं तर माझं बी असं. आपण समदुःखी. तू रडते तर मी बी रडते. म्हणजे रडणारीच माणसं रडणाऱ्या माणसाला भेटणार. जो सारखा स्माईल देतो त्याला स्माईल देणारीच माणसं भेटणार. जो सारखा खायला खूप आवडतं त्याला खाणारीच माणसं भेटणार छानपैकी अशी. ज्याला खूप दारू आवडते त्याला तेच लोकं भेटणार. बाकीची कुठली अटॅच होऊच शकत नाही. त्याला टिकतच नाहीत नाती. हा का होतं? का घडतं? एनर्जी. तुम्ही रेकी शिका अगर नका शिकू. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या जगामध्ये राहणाऱ्यामध्ये असंच घडतं. आपण काय करतो, एक तर भूतकाळातला खूप विचार करतो किंवा भविष्यकाळातला खूप विचार करतो. एनर्जी काय होते, जी काय आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी. आपण विचार करा अन्न-पाणी शिवाय तुम्हाला म्हणलं उपाशी राहून विचार करा फक्त. करू शकाल का तुम्ही? करणार का तुम्ही? धरून चाला. तुम्हाला आज अन्न दिवसभर देणार नाही, पण टेन्शन घ्या, स्ट्रेस घ्या, डिप्रेशन घ्या. तुम्ही घ्याल का? नाही घेऊ शकत. ज्यावेळी तुम्ही अन्न, पाणी आणि निसर्गाचंच अन्न खाऊन निसर्गाच्या सगळ्या गोष्टी आपण ग्रहण करत असतो, श्वासासहित. याच गोष्टी जेव्हा आपण विचार करायला बसतो वैयक्तिक किंवा इतरांशी कोणाशी बोलत असतो, एक फ्रिक्वेन्सी निघत असते. जसा सिग्नल येत असतो की नाही, आपण जे बोलतो ते समोरच्याला ऐकायला जातं. पण शब्द दिसतेत का मधले? पण ते युनिव्हर्समधून पोहोचतात का नाही तिथे? सेम आपण जे करत असतो प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये विचारांची.
नकारात्मक सकारात्मक हीच फ्रिक्वेन्सी बाहेर पडत 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 युनिव्हर्स मध्ये जात असते. मग ती सकारात्मक असेल नकारात्मक असेल, तीच फ्रिक्वेन्सी रिटर्न तुम्ही जसे वेव्ह सोडल्यात निगेटिव्ह, सेम त्याच टाईपच्या एनर्जी तुम्हाला मॅच होत जातात या लोकांमध्ये, माणसांमध्ये, या आणि या जिथं राहतात तिथं. आणि त्याच रिटर्न 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 तुमच्यापाशी येतात. लक्षात आलं का? आता एखादा डायबिटीस पेशंट आहे किंवा कॅन्सर पेशंट आहे, तुम्ही त्याच्यापाशी राहत असाल, धरून चाला. आणि मला झालं तर असं झालं आणि आमचं ह्यांचं खूपच असं होतं खूपच त्रास होतो, जुळतच नाही, काहीच नाही. तर काही दिवसांनी तुमच्यासोबत ती घडू लागते क्रिया. तुम्हालाच वाटतं तुम्हाला कॅन्सर झालाय काय, कुठं काय झालं की. ऑटोमॅटिक तुम्हाला ते फील व्हायला लागतं. जे तुमच्यात नसतं, ते हळू उत्पन्न व्हायला लागतं सुप्तावस्थेत. कॅन्सर सगळ्याच्या शरीरात असतो, पण तो सुप्तावस्थेत असतो. ती गोष्ट जागृत करायला लागतो आपण. का? तर तोच विचार, तीच फ्रिक्वेन्सी घेऊन, घेऊन पुन्हा तुम्ही फिरत असता. मग तुम्ही म्हणता मला खूप टेन्शन असतं. मग तुम्हाला भेटणारी माणसं मग खूप टेन्शनवाली भेटतात. तुम्ही म्हणताय सगळ्याच दुनियेत टेन्शन आहे. मला एकट्यालाच नाही. तुम्हाला आनंदी माणसं खूप कमी भेटणार. आणि तुम्ही बी काय होत जाणार? पूर्ण डिप्रेशनमध्ये जाणार, टेन्शनमध्ये जाणार आणि त्याच्या गळ्यात गळा घालून रडत बसणार. तू रडतोय, मी रडतोय. दोघांचे खांदे तू माझ्या खांद्यावर ठेव डोकं, मी तुझ्या ठेवतो. दोघं रडू. आणि त्या दोघांची एवढी फ्रिक्वेन्सी तयार होते, की आणखीन 2-4 जण त्यात येऊन मिसळतात आणि अशी समदुःखी बनून बोंबलत फिरतात. कुठं दुनियेत चांगलं दिसत नाही. सगळीकडेच बोंब आहे. त्याच्या बी घरी ते बी ते बी ते. पण ॲक्चुअली क्रिएट कोणी केलंय? तुमच्या डोक्याने. जसं तुम्ही बनवाल तसं तुमचं जग बनतं आणि जसं तुम्ही रंगवाल तसं जग रंगवल्या जातं. मग तुम्हाला तुमचं जग कसं रंगवायचंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. जसं तुम्हाला एक विशबॉक्स बघताना आपण शिकवणार आहोत. तुमचं एक गाडी घेण्याचं स्वप्न आहे, फोर व्हीलर. मी जसं सांगतो की इनोव्हा सगळ्याला हं. आवडत असतील मोठी गाडी, कारण सगळी मोठी फॅमिली येतं. असली तरी भविष्यात मोठ्या होतीलच. कारण ते तुम्ही नातवांचा विचार केला असेल. धरून चाल तुम्ही, कारण ते बी बसली पाहिजे तुमच्यासोबत. आयुष्य खूप असं वाटतं, पण तसं जगत नाही. इनोव्हा घ्यायची, इनोव्हा. मला एक इनोव्हा हवी भगवंता, परमेश्वरा. कोणाची तरी मी इनोव्हा बघितली आणि मनात म्हणलं, "हे देवा, हे परमेश्वरा, ह्यांना दिले इनोव्हा, छान आहे. पण मला सुद्धा ही गाडी आवडली. माझ्या जीवनात कधी ही गाडी." हे बघा, मी एवढंच म्हणलं आणि सोडून दिले ही वाक्य. एक फ्रिक्वेन्सी सोडली. आता काही दिवसांनी हीच गोष्ट तुम्ही कुठलीही आशा, लोभ जास्त न ठेवता सहज मागितलेली आहे. कसं मागितलंय? सहज. जिथं काय फार वेडं किंवा जसं काही इमर्जन्सी असल्यागत केलंय का? नाही. तर हीच गोष्ट माझ्यासोबत काही वर्षांनी 10 वर्ष जातील, 5 वर्ष जातील, पण माझ्याकडे इनोव्हा असेलच. तुम्ही म्हणा असं कसं सर? असंच असतं. जेव्हा आपण जोर देऊन म्हणतो ना, "देवा मला देच, दे, 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 दे." असा नुसता रक्त कामापुरतं मामा करायला जातो ना, तेव्हा आपल्यात ग्रॅटिट्यूडची भावना नसते. आणि हं. दुसऱ्याबद्दलही काय नाही. फक्त माझं, माझं, माझं आणि हे एवढ्यातून बाहेर पडावं आणि तेवढं देवा तुझं पूर्ण करील एवढाच भाव असतो. पण मी ज्या भाषेमध्ये बोललो, तिथं माझी कृतज्ञता बी होती, की त्याला दिली पण मलाही तशी दे देवा. त्याचं वाईट बघितलं नाही मी. पण तशी मला त्याच्यासारखी मला दे. निव्वळ स्वच्छ दृष्टिकोन माझा आणि मी काय सहज प्रार्थना केली, "हे ईश्वरा, मलाही अशी गाडी मिळू देत बाबा." हसत-हसत. आणि जेव्हा संकटात असतो तेव्हा आपलं काय? चेहऱ्यावरती 36चा आकडा. पिपाणी वाजवायला लावल्यावानी फुग तोंड असं मस्त ते फुगवायला लागतं असं गाल. तसं मागत असतो नुसतं आपण तुटून पडलेलो. ती आणि ही परिस्थितीमध्ये खूप फरक असतो. मागण्याच्या पद्धती असतात देवाला. आणि हीच गोष्ट आपल्या जीवनात काही दिवसांनी घडत जाते. याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. सहज सोप्या पद्धतीने एखाद्याला कामाने केलेला कॉल डोक्यात आयडिया ठेवून याला काम करून घ्यायचंय आणि एखाद्याला बिनकामाने केलेला कॉल पण त्यात काम निघालं, तर ती वेगळी गोष्ट होती. ते होऊन जातं. पण स्पेसिफिक कामाने केला तर ते होत नाही. होतं का? लगेच.
काहीतरी किरकोळ अडचण असते. म्हणजे आपल्या ज्या जीवनात आत्ता ज्या गोष्टी घडतायत ना बाबांनो, नवीन काही नाहीये. तुम्ही तुमच्या जीवनाचं चित्र आधीच काही नाही काहीसे विचार केलेत निगेटिव्ह. तुम्ही कुठेही असाल त्यावेळी 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी, कधी किंवा 2 वर्षापूर्वी तीच फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे आकर्षित होत पुढे चाललेली आहे. आता होतंय काय? लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार तीच फ्रिक्वेन्सी येते. ठीक आहे, बॅड टाईम, सॅड टाईम चालू असेल, गुड टाईम चालू असेल. पण आणखीन आपण काय करतो, तो विचार करत नाही, की आपण हा कधीतरी विचार केला असेल किंवा नसेल. मागे जात नाही. पण खराब परिस्थिती आली त्यात आणखीन खराब विचार करतो. ही जी फ्रिक्वेन्सी येते निगेटिव्ह, त्यात आणखीन 2-4 गोष्टी ॲड करतो आणि ती फ्रिक्वेन्सी भविष्याच्या दृष्टीने वाढवतो. म्हणजे काय होतं, आणखीन आपलं आयुष्याची रचना जी आपण म्हणतो ते बिघडवण्याचं काम करतो. आपण असं काय म्हणतो कधी, माझा देव सदैव मला मदत करतोच. कुठलीही परिस्थिती असू दे, काहीही असू दे. म्हणतो का? नाही. आपण चुकीच्या वेळी बी चुकीच्याच दिशेने जात असतो. नाही सगळं असंच असतं, असंच घडतंय. मग तीच फ्रिक्वेन्सी क्रिएट होत आणखीन त्यात ॲड होत जातं आणि खूप पॉवरफुल बनते आणि सगळ्या नकारात्मक गोष्टी वाढायला लागते जीवनामध्ये. त्यातनी बाहेरच पडत नाही. मग तो आजार असो, पैशाचे प्रॉब्लेम असो, नात्याचे प्रॉब्लेम असो, कुठलेही प्रॉब्लेम असो. नात्याची प्रॉब्लेम बघा, कोणाच्या आसपास किंवा शेजारी कोणाचं तुटलेलं नातं, काय भांडणं बघितलेली असतं. ते तुम्ही खूप मनात लावून घेता आणि तेव्हा असं काय म्हणत असता, की बाबा हे असं विचार करत असता, ह्यांचं असं तसं सारखं-सारखं आपल्या जीवनात नको बी घडायला. नकारात्मक दृष्टीने चाललेल्या असतात त्या गोष्टी. कारण ते बघितलेल्या असतात. तशाच जीवनात काही दिवसांनी आपल्या घडू लागतात. कसं वाटतं मग? पण हा आपण विचार केला नाही, की रंगवलं होतं कोणी? जेव्हा आपण एखाद्या चित्रकलेच्या वहीवर चित्र काढतो, प्रत्यक्षात आणण्याकरता, त्यावेळी आपल्या चित्र माइंडमध्ये असतं रे, हातात नसतं. इथं असतं कुठलीही गोष्ट कल्पना. मी तुम्हाला म्हणलं, तुम्ही गुलाबजाम खात आहात म्हणलंय, पण तुम्ही डोक्यामध्ये इमॅजिन केलाय तो. नंतर डोकं, ब्रेन, नर्व्हस सिस्टम कमांड देणार तुमच्या हाताला. आणि तुमचा हात उचलून तोंडात जाणार. सांगायचंय काय, इथं जे तुम्ही रंगवता, तेच कागदावरती उतरतं. तुम्ही घराचं एखादं चित्र बघितलं, डोक्यात तुम्ही प्लॅन केलाय, तो प्लॅन आखला इथं. त्यानंतर तो प्लॅन एक्झिक्यूट होण्याकरता पेन घेणार आहात आणि कागदावर रंगवणार आहात. त्यात करेक्शन करणार आहात आणि त्या प्लॅननुसार काम करायला सुरुवात करता. म्हणजे कुठलंही स्वप्न असेल, इच्छा असेल, ती डोक्यामध्ये येते, कागदावरती उतरते आणि कागदावरून पुढं एक्झिक्यूट होत असते आपल्याकडून. म्हणजे युनिव्हर्स आपल्याला तसं पाहिजे त्या गोष्टींचा सपोर्ट करत असतं. सपोज लोखंडे सर म्हणतात, मला फुलांचा बिझनेस टाकायचा. तर डोक्यामध्ये त्यांच्या सॉरी, थोडंसं ते खोकल्याचं माझं थांबलेलं नाही. आता ही जर गोष्ट त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांगतो. एक पेन घेतला, कागद घेतला, त्यावरती फक्त दुकानाचं चित्र स्वतःचं रंगवलं. तिथं काय त्यांनी फुलं ठेवलेत किंवा ते शॉप आहे, तिथं हार आहेत काय, फुलं आहेत काय, असं रंगवलं आणि ते चित्र मनापासून रंगवून आपल्या कुठेही ठेवलं, भिंतीवरती लावलं किंवा ठेवलं आणि दररोज बघितले आणि हे माझं दुकान 8 दिवस जरी म्हणत राहिले, कंटिन्यू 21 दिवस. तर युनिव्हर्स त्या 21 दिवसामध्ये त्यांचं जे काही काम असेल ते पूर्ण करून देईल. त्यांना जागा मिळणार, दुकान, पैसे सगळं ॲडजस्ट होणार. पण भाव पॉझिटिव्ह. बघण्याचा एकच दृष्टिकोन, माझं काम होणार. ते जर चित्र लावले, आता पैसे कुठून येणार? होईल का नाही असलं, मी उगाच काहीतरी रंगवतोय. आपल्या काय बापाचं काय जातंय रंगवायला? पैसे पडतील का?
फुकट आहे ना डोकं. देवाने दिले, कागद आहेत पांढरी, कधीतरी करून बघा तुम्ही. मोठं लॉंग काय तुमचा प्लॅन असेल ना, घर घेण्याचा, ते घर रंगवण्याचा प्रयत्न करा आपल्या इच्छेनुसार. गाडी किंवा मुलांच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत, ती प्लॅन कागदावरती घ्या डोक्यातला. तुम्ही जेव्हा स्वतःच्या हाताने करताना त्यात तुमच्या इमोशन भावना गुंतलेल्या असतात. जोपर्यंत तुमचं त्याशी कुठलंही कनेक्शन होत नाही मनापासून, इच्छेशी, तोपर्यंत तुमची इच्छा राम भरोसे सोडली तरी होईल. पण अशी सोडून दिली नुसतं तर नाही होत पूर्ण. असे कित्येक लोक आहेत. मी सरळ हे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर डोक्यात आणायची आणि डोक्यातली कागदावरती रंगवायची. मला हे पाहिजे ना, लिहा होईल मला ते पाहिजे. मग ते लाखाचं असो, 10 करोडचं असो, 50 करोडचं असो, तुम्हाला काय घेणं देणं आहे? तिथं पोहोचवायचं काम तेच आहे. तो कसा पोचविल रे? पण तुम्ही ज्या चुकीच्या फ्रिक्वेन्सी निर्माण करताय, तुमची कामं लांबत चाललीत. चाललेत की नाही? धड वेळेत झालंय कुठलं? मागितलंय ते तर पूर्ण झालंय पटकन. का? युनिव्हर्स म्हणजे हे ग्रॅव्हिटी, आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण, एनर्जी, ही कुठल्या ग्रहावर आहे का रे दुसरीकडे आणखीन वेगळी? प्रत्येकाकडे असेल पण वेगवेगळे काय नाही. पृथ्वीवरच दिले हे ग्रॅव्हिटी. या सगळ्या गोष्टी गुरुत्वाकर्षण. वर फेकल ते खाली परत आपल्याकडे माघारी येतं. दगड फेकला येतो की नाही? का वरच राहतो? मग तुमच्या डोक्यातनी जे काय बाहेर पडेल तेच तुमच्याकडे परत फिरून येणार आहे. म्हणून सांगत असतो, जेवढा साधा आणि सोपा आणि पॉझिटिव्ह विचार, जर आणि तर उपयोगाचं नाही त्या गोष्टीला. विश्वास, जेव्हा तुम्हाला काय पाहिजे जीवनामध्ये, क्लॅरिटी, काय पाहिजे मला? पैसा पाहिजे, पण किती पाहिजे? नोकरी पाहिजे, कुठली पाहिजे? कुठली पाहिजे? स्पेसिफिक काहीतरी असावं. स्पेसिफिक म्हणतो आपण, कंटेंट स्पेसिफिक. ही पहिली गोष्ट पाहिजे. मला काय पाहिजे स्वतःला माहित असायला हवं. क्लॅरिटी. एकदा क्लॅरिटी आली तर प्रार्थना करू शकतो, देवा मला असं सुंदरसं घर हवंय. त्यात एक किचन असावं, एक बेड असावं, हॉल असावा, शॉवर असावं, वास्तुशास्त्रानुसार असावं, प्रसन्न वातावरण असावं, 4-2 गॅलरी असाव्यात कुठं झाडं लावायला, कलर सुंदर असावा, लाईट, प्रसन्न वाटावं. जोवर तुम्ही कनेक्ट होत नाही ना तुमच्या घराशी, आणि ती फ्रिक्वेन्सी बी पॉझिटिव्ह सोडत नाही ना आपल्या आतून, तोवर काहीच घडत नाही. ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी सोडता, त्यावेळी ती घडायला लागतात गोष्टी. आलं का लक्षात? लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणून आता मी जे हे सांगितलं, आता हे चित्र मी देवाला प्रार्थना केली. पण ही जी प्रार्थना केली, ती आणखी स्ट्रॉंग बनण्याकरता किंवा त्यात माझा आणखीन मनाची ताकद किंवा आवड निर्माण होण्याकरता जीव ओतावा लागतो कुठल्याही कामात. मग ते चित्र घराचं कसं का असेना, पेन्सिलनी किंवा पेननी कागदावरती रंगवणं आणि एक आपल्या कुठंतरी ठेवणं, इच्छा किंवा विश म्हणून, आणि त्याकडे बघणं आणि पॉझिटिव्हली असं माझं असेलच, असेलच, देव देणारच, हा भाव असेल, मिळणारच आणि देव देणारच, त्याला जर आणि तर नकोच. तुमची गोष्ट पूर्ण झाली म्हणून समजा.
पण जर आणि तर दुविधा, संशय खतरनाक असतो. म्हणून तुम्हाला सांगतो, मारलेल्या गाठी सोडवायचे स्किल असायला हवं आपल्या जीवनात. खूप सारे बदल होतात, पण जे काय चाललंय त्याकडे बारकाईने बघा. कधी आपण असं केलं होतं, कधी विचार केला होता, कधी असं का घडतंय, कधी ही फ्रिक्वेन्सी सोडली होती, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कधीतरी आपण अशी गोडचूक केली होती. आणि तीच आपल्या भोवती एक अडचण बनून किंवा समस्या बनवून आपल्या कुटुंबा किंवा आपल्या भोवती येते. कारण माणूस, मी तुम्हाला म्हणलं ना, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. थोडंसं आतनी छाती फुगवताना नकारात्मक विचार करू नका, नकारात्मक विचार करू नका, नकारात्मक. 3दा जरी म्हणलं ना, तुमच्यात नकारात्मक पॉझिटिव्ह विचार कसा करायचा? हाच पहिला प्रश्न पडेल तुम्हाला. आणि तुम्ही पहिलाच नकारात्मक विचार कराल. मी विचार करायचाच कसा? अरे, त्याला म्हणतात नकारात्मकता. तुम्ही म्हणाल हा प्रश्न पडला. प्रश्न नव्हे तो. सुरुवातच तुम्ही नकारात्मक क्वेश्चननी करताय. पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय? हे शोधल मी. माहीत नसेल संकल्पना तर. किंवा नुसतं म्हणेल मी पॉझिटिव्ह आहे, मी पॉझिटिव्ह आहे, मी पॉझिटिव्ह आहे. चांगल्या गोष्टी करताना. माझं काम होणारच आणि मी पॉझिटिव्ह आहे 100% होणारच. होत जातं. तर तुम्ही म्हणला ना, रेंगाळतंयच अन् होईनाच अन् पुढची माणसं शहाणी नाहीत अन् तसलीच भेटत्यात अन् आणखीन 4 तसलीच भेटणार आणि अडवणार तुमचं काम. पुढं नाही घेऊन जाणार तुम्हाला. कारण तुम्ही फ्रिक्वेन्सी काय सोडलीये, ताकद लावून नकारात्मक, तीच फ्रिक्वेन्सी मॅच होते. आणि एखादा कितीतरी खोडील माणूस असेल, तुम्ही म्हणत रे माझं करणार काम, करणार काम. तुम्ही म्हणता, लोकं चकित होणार. तू कसं काय इथून काम करून घेतलं माझं तरी? ती तुमची फ्रिक्वेन्सी होती. संसारात जे काय घडतं ना, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कर्माने घडत असतात. आपण म्हणतोय माझ्याच का वाट्याला आलं. तुझा वाटा तू निर्माण केला होता म्हणून तुझ्या वाट्याला आलंय. म्हणून बऱ्याचशा समस्या तुमच्याकडे आहेत सध्या. कळलं का? 5ही बोटं तुमच्याकडे आहेत. माझ्याकडे एक बी ठेवलं नाही. माझ्या काय समस्या आहे? मी पॉझिटिव्ह आहे. म्हणून म्हणतात, की एक दुसऱ्याकडे गेली तर बाकीचे 4 आपल्याकडे येऊ नयेत याचा विचार करावा. म्हणून कोणाच्याबद्दल काहीच विचार करायचा. मी, माझं कुटुंब, माझे संस्कार, भक्ती आणि सकारात्मकता बदल घडवण्यासाठी सहज आणि सोप्पा मार्ग. त्यात काय क्लिष्टता वाटली का तुम्हाला? बरेच जण म्हणतात मला सर वेळच मिळत नाही. कधीच भेटणार नाही तुम्हाला वेळ. कुठपर्यंत शिका तुम्ही माझ्याकडून. फ्रिक्वेन्सी तशी तुमच्याकडे येणार. काही नाही काही काम येणारच. शिकाय बसला तरी ना, काही नाही काही काम सांगणार. आणि खूप कामं असूनही तुम्ही म्हणाल मला वेळ भेटतो. 101%, 108% वेळ भेटणार. मग बांधलेल्या गाठी शोधायच्या आणि तुम्ही सोडवायच्या तुमचं काम. सगळ्यांनी असा हात करा बरं. अंगठा खाली आले पाहिजे. करंगळीला करंगळी. नीट नीट कॅमेरा समोर. कॅमेरा समोर. खाली अंगठा गेला पाहिजे. मी काय दाखवले अंगठ्याला अंगठा, करंगळीला करंगळी. हा अंगठा कुठे आहे माझा?
करंगळीला करंगळी बघा. बघा इथलं सांगावं मी लागते. बघत मी जात बोटाला बोट जुळवलेत बाबा तुम्ही. अंगठा खाली जुळवलं का सगळ्यांनी? आपला हात. अरे किती सोपं सांगितलंय, आता सरळ करा माझ्या वाणी. करा की सर. तरी तुमच्या जवळ नाही, समोर नाही. तुम्ही येडं होऊन जाता माझ्यासोबत राहिलं. काय तुम्ही हाय हेच करा. अडकलाय कोण. हाय की नाही? झाला का सर? जाऊ द्या तुमच्यात. सकारात्मक तिकडे चला. लॉ ऑफ अट्रॅक्शनची माहिती तुम्हाला दिली, तुम्हाला माहित असावी. बाहेर पैसे घेतात. सहज सोपा मार्ग. आपल्याला जी पाहिजे ना ती गोष्ट डोक्यात आणा. मनापासून विचार करा नेमकं काय पाहिजे. दुसरी गोष्ट, मनापासून प्रार्थना करा. प्रार्थना केलं की ती चित्र रंगवाय सुरुवात करा, हा फिजिकली कुठल्याही कागदावरती पांढऱ्या. कसं हवंय तुम्हाला. आणि धन्यवाद बोलत राहा ईश्वराला, हे मला मिळालंच आहे, मिळालंच आहे, मिळालंच आहे. थँक सो मच, थँक सो मच. किंवा मी अंबज्ञ आहे. मातेला जातं डायरेक्ट. ग्रॅटिट्यूड. अलग लक्षात. जादू शिकाय आल्यासारख्या गोष्टीत रेकी शिकाय. ज्यावेळी चित्र रंगवाल, पूर्ण रंगवलेलं चित्र अशा ठिकाणी कुठेही ठेवून द्या तुम्ही, की परत तुम्हाला एकदा रंगून पूर्ण झाले बघायची गरज नाही पडली पाहिजे. मग तुमच्या कळणारही नाही, तुम्हाला न कळत कळत तुम्हाला तशाच गोष्टी मिळणार, तशीच लोक मिळणार, इन्कम सोर्स वाढणार, पैसे बी मिळणार आणि तसंच घर बनणार. पण तुम्हाला हे आठवणार सुद्धा नाही की मी कधीतरी चित्र काढलं होतं, मी असंच घर पाहिलं होतं. कारण आपण असंच केलंय इथून माग. जे रंगवलंय तेच घडलंय. आणि आता जे रंगवायची वेळ आली, सोबत आहात, तर चांगलं रंगवा. कळलं का? स्वप्न जर सपने बनवायचे असतील, ती मुराद म्हणतो ना आपण, किंवा इच्छा, असे इच्छा काय म्हणतात, नागिन, तर इच्छा नागिन काहीतरी असतं ते. इच्छा नाग बना तुम्ही बी, इच्छा नागिन बी बघा. त्यामाग पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी जा. त्यासाठी जे जे काय लागतंय ते तुम्हाला भेटत जाईल. फक्त डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही त्यापासून. हे लक्षात ठेवा. समजतंय का? आता दुसरं उदाहरण. आपण सारखं म्हणतो की खूप कर्जच आहे, खूप कर्जच आहे, खूप कर्जच आहे, फिटतच नाही, फिटतच नाही. सेम गत इतकी होते की तुम्हाला आहे हे विकायची वेळ येते. तुम्ही एवढंच सांगत असता. असं म्हणत नाही की मी कर्जातून मुक्त झालेलो आहे, मी कर्जमुक्त आहे, म्हणतच नाही आपण. माझ्यावर खूप कर्ज आहे आणि मी कसं फेडू आणि आता काय करू? आणि ती बँक जप्ती देईल आणि नोटीस देईल आणि तसंच घडत जातं सेम. विचार करता तशीच भीती मनात असते ना, तसंच घडतं. कारण नकारात्मक एनर्जी तुमची इतकी असते ना पॉवरफुल. जसं एखाद्या विहिरीमध्ये आपण मोटार टाकतो ना, की चला बाबा 5 चालेल तिथं 10 लावायची. तिथं 10 मोटार लावता नकारात्मक गोष्टी आकर्षित करायला. पण तिथं पॉझिटिव्हली नाही कुठल्या गोष्टी करत. इतकी हापसून शरीरातलं रक्त जाळतं स्वतःच्या नकारात्मक विचार करायला. डोक्याचा नुसता कल्लोळ करून टाकता, गोंधळ करून टाकता. त्याच गोष्टी फ्रिक्वेन्सी बाहेर पडत असते अख्खी विचारांची. विचार कुठून येतात? मन, बुद्धी तुम्ही म्हणता ना, हे कुठं आहे? हे कुठलं आहे? सहस्रार चक्र आहे, आकाश तत्व आहे बाळांनो. तुम्ही जे सोडाल तेच येणार ना माघारी. तुम्हाला जे हवंय ते. मग यातनी बाहेर पडायचं असेल तर चांगलं सोडायला शिका. 8 दिवस खूप त्रास होईल, 15 दिवस खूप त्रास होईल.
सकाळी 3:10 ते साधारणतः 3:20-25 पर्यंत उठा. हातोरातनी उठून बसा. अंघोळ-बिंघोळ काय करू नका. फक्त मागायचंय म्हणून उठून बसा. डोळं बंद करा आणि हात जोडा. देवा, नमस्कार उठलोय तुझ्यासाठी, पण मला बी काहीतरी पाहिजे आता. पुढचं पुढं बघू, पण मला असं-असं पाहिजे. करा 8 दिवस, 15 दिवस. ती गोष्ट कधीतरी घडेल तुमच्या जीवनात बघा, थोड्या दिवसात. पण करतच नाही. कर्ज आहे तर बाबा कर्ज म्हणू नको ना. मी कर्जमुक्त आहे, कर्जमुक्त झालोय, होतोय म्हणत चला. 8-15 दिवसात तुम्हाला रिझल्ट यायला लागतील. पैसा आवक-जावक वाढेल, लोक चांगले भेटतील. नाहीतर कर्ज असणारेच पैसे मागायला जाल, तोच म्हणेल माझ्यावर कर्ज आहे. मी कुठून तुला देऊ? कारण तुमची फ्रिक्वेन्सी सेम जाते आणि तुम्हाला सेम धडकते ती. हा एक नियम लक्षात ठेवा. लॉ ऑफ अट्रॅक्शन यालाच म्हणते, त्याच्यापेक्षा काही नसतं. तुम्ही कुठलं जरी अट्रॅक्शनशी काय गेला ना, तर हेच असते. सरळ सांगतो. सरळ साधी सोपी गोष्ट. कॉलेजला गेलात तुम्ही, हँडसम आहे तुम्ही, वर्गात हुशार आहे. ठीक आहे. तुमच्याकडे खूप जणी बघणारे असतील. पण त्यातली जी तुम्हाला जी कोण आवडेल, ती हुशारच पोरगी आवडेल ना. सुंदरच आवडेल ना, बुद्धीने बी हुशार असणारी, तुम्ही बी स्मार्ट आहे म्हणल्यावर त्याच पद्धतीने बघणार ना. का धोंडा बांधून आणणार? हां, हुशारच बघणार ना. किंवा तुम्ही हुशार आहे महिला, तुम्ही मुलगा कसा बघणार? हुशारच बघणार ना. फ्रिक्वेन्सी हुशारच लोक येणार तुमच्यासोबत. इतर टिकणारच नाही तुमच्यासोबत. जे आहे त्याला चांगलं म्हणा शिका. पहिल्यांदा लिस्ट बनवा. जे काय मिळालंय त्याचं पॉझिटिव्ह गोष्टींची. जे नाही मिळालंय ते सोडून द्या. पण जे मिळालंय त्याचं तर बघा, की आपल्याला न मागता किती गोष्टी मिळाल्या त्याचा तर धन्यवाद व्यक्त करा. मग बघा किती बदल होतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना, ते हेच असतं. काय नसतं. जे इथून सोडता ना, ते इथं येतं माघारी सगळं. तुमच्या अवतीभोवती परिसर, तुमची फ्रिक्वेन्सी, तुमचे लोकं, तुमचं घर, तुमची एनर्जी, तुमच्या घराची एनर्जी, तुमच्या घरातल्यांची एनर्जी सेम तशी-तशी स्थापित होत जाते. तुम्ही म्हणला ना करोडपती व्हायचंय. तुम्ही शिपाई असू द्या. कसं बी बनता. लॉटरी लागेल, काय लागेल, काय बी लागेल. पण गॅरंटी देतो तुम्हाला देवाची. पण तुमचा विचार पॉझिटिव्ह असेल. तुम्हाला काय घेणं-देणं आहे? कसं की होईना. ज्याला दारू प्यायची तो एवढाच विचार करत असतो. मला 10, 20, 50 पाहिजेत. एवढंच म्हणत असतो. कुठून बी मिळू दे देवा. त्याची मनापासून एकच इच्छा असते. त्याच्या मनात डोक्यात नसतं, नाही मिळालं तर असलं काही नसतं. एकच धुंदी असते त्या डोक्यात. एकच विचार असतो थॉट. फक्त मिळालंच पाहिजे मग. आणि ते मिळून जातं कुठं नाही कुठं काम तेवढ्यापुरतं आणि तेवढं पैसे आणि ते तेवढं पितं. बघितलंय कधी उपाशी राहिले ते बिना दारूचं राहिले, आलंय माघारी. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम लक्षात घ्या साधा सोपा. कळलं का? दूधवाला दररोज दारात येतो. पण म्हणतं का मला 1 लिटर वाढवून द्या, आज प्यायचंय दूध. कारण आपल्या मनात नसतं तसं. कोणी म्हणलं आज चला पार्टी करू, की एक काम सोडणार पण तिकडे उधळणार. दिवसभर तेच डोक्यात संध्याकाळी आहे, संध्याकाळी आहे, संध्याकाळी आहे. मग ते गोटका मिळणार. पण जाणार. अशी परिस्थिती असते. कारण तुम्ही दिवसभर फ्रिक्वेन्सी ती सोडत जाता. मग रिटर्नमध्ये काय मिळतं? तेच मिळत जातं. आणि जेव्हा मिळतं तेव्हा धन्यवाद बी बोलायचे असतात. आणि पिणारा ते बी म्हणतो, हात जोडून प्रामाणिक होतो. देवा बरं झालं माझी सोय केली तो म्हणतो का नाही तो. पहिल्यांदा असा करतो, शिंक पहिलं देवा तुला. देव त्याला कधी कोरडं ठेवत. सरळ सोप्या भाषेत सांगतो. पण आपण करतो का रे एवढं देवाने दिलं? किंवा चांगलं काय मिळालं कधी अचानक घरी? माझ्यामुळं मिळाले, माझं लक्ष गेलं त्यामुळं किंवा मला ते होतंच माझ्या नशिबात. एवढंच म्हणत राहतो आपण. पण देवाचं धन्यवाद करायला चांगल्या गोष्टीला सगळेजण विसरतात. तुम्ही जे बसलाय ना इथं समोर, तर ते त्याच्याच इच्छेने बसलेलं असतं. परमेश्वराच्या, परमात्म्याच्या, दत्तगुरूंच्या, त्रिविक्रमाच्या.
त्याची इच्छा असेल तरच कनेक्ट होता माझ्याशी. माझ्याशी अशी कोणीही लोक किती जण येतात, किती जण जातात, कोणी कनेक्ट होत नाही असे सहजासहजी. तुमच्या माहितीसाठी सांगतो. माझ्या गुरु, सद्गुरूची आणि परमात्म्याची इच्छा असेल त्याच गोष्टी घडतात. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनात माझ्या इच्छेने काही घडतच नाही. मी तुम्हाला सरळ सांगतो. तुम्हाला जरी असं बिनधास्त राहायचं असेल ना, राम जाने, देव जाणे, दत्तगुरु जाणे, बघतील काय? सद्गुरू सद्गुरू काय आहे ते बघून घेईल. स्वामी काय आहे ते बघून घेईल. साईबाबा माझं काय आहे ते बघून घेतील. मी करत राहणार, करत राहणार, करत राहणार, करत राहणार. बस. बाकीचं काय करायचंय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. हे वृत्ती आणि पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय? एकच म्हणजे एक कल्ली. एकच लावून धरायचं आपलं. होणार, होणार, होणार का? भांडायला नाही. भांडणं करायला तेवढं लावतो एक कल्लीपणा. तिथं नाही. अख्ख्या जीवनाला लावा तुम्ही. भांडणं-तंडणं सोडून. चांगल्या गोष्टींकडे. पॉझिटिव्ह. माझं एखादं काम हाती घेतले होणारच, करणारच कॉन्फिडेंटली. कारण माझा तो आहे बघणारा. माझे साईबाबा आहेत. माझे स्वामी समर्थ महाराज आहेत. माझा स्वामी करणारच. माझा विठ्ठल करणारच. माझा दत्तगुरू बाप्पा करणारच. हनुमान बाप्पा करणारच. राम बाप्पा करणारच. अनिरुद्ध बाप्पा करणारच. त्रिविक्रम बाप्पा करणार. हा जेव्हा विश्वास असतो ना आतून, तेव्हा गोष्टी सहज घडायला लागतात. आणि तो विश्वास निर्माण व्हायला ना, सगळं अहंकार, इगो सगळं सोडून द्यावं लागतं. माती आणि शरीर एक समजावं लागतं. जेव्हा हा भाव येईल, तेव्हा कळेल. आणि त्यासाठी पहिलं स्वतःवर प्रेम करावं लागतं. आपलं काय झाले? चौकात चौकात प्रेम निर्माण आहे. दरवाजा उघडलं की प्रेमच चालू. आपल्या पत्त्या नाही आतला बाहेर सुरूच. मी हा रामभाव भेटला, श्यामभाव भेटला. हा इथून चालू आपलं. फलाना भेटला. हम्म. तर हे जरा चित्र बदला. पहिल्यांदा स्वतःला दररोज उठून आशीर्वाद देत जा पहाटे, की ईश्वराच्या कृपेने माझं जीवन खूप सुंदर आहे, परिपूर्ण आहे, मी समृद्ध आहे आणि निरोगी आहे. एवढे 4 शब्द बोला उठल्या उठल्या. आता तुम्ही उठसा 11 वाजता. त्याचा काय उपयोग नाही. किमान सकाळी 6च्या आत दररोज आशीर्वाद द्या स्वतः. तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतात ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. तुमचं चुटकीसरशी जीवन बदलू लागेल. हे सेशन तुम्ही पुन्हा एकदा परत बघा. मी काय सांगितलंय ते आणि विचार करा आज बसून. आज वेगळं तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही लोकांना नका सांगू यातलं काय. आधी तुमच्यावरती काम करा. मग तुम्हाला रेकी एनर्जीचा किती फायदा होईल आणि तुमची फ्रिक्वेन्सी प्लस रेकी एनर्जी. पुढे बघू मग आपण बघा किती काम करतात. पण प्रथमतः स्वतः आज विचार करा, की आपण आपल्यात जी संकट येत आहेत, ज्या गोष्टी घडतायत, याच्याबद्दल कधी विचार केला होता का? कुठलीही घटना असेल. कधीही बघा विचार करून. का घडतायत तुमच्यासोबत? कोणाचं कुठं काय बघितलं होतं आणि तिथं तुम्ही ते खूप मनावरती घेतलं. नकारात्मक लोक संगत, रंगत कशी होती? म्हणून म्हणतात घरचे जुनी लोकं, रंगत संगत खूप महत्वाची आहे. फ्रिक्वेन्सी. त्यांना ते सांगता येत नव्हतं. फक्त ते म्हणायचे असं असते रंगत संगत. वाईटाच्या नादी लागला तर वाईट आणि चांगल्याच्या चांगले. ही फ्रिक्वेन्सीच असते. विजन बनवा विजन आता स्वतःचं. क्लॅरिटी. काय मला हवंय. रंगवा. देवालाही मागा प्रेमाने.
त्यावरती किती गोष्टी घडतात बघा तुमच्यासोबत. पण हे डेली करा आता 20-21 दिवस. एकच गोष्ट घ्या ती. मेन तुम्हाला जे हवंय ते. चॅलेंज देतो तुम्हाला चॅलेंज. तुमच्या जीवनात ती गोष्ट घडणारच. 21 दिवसात नाही घडली 2 महिन्यात, 2 महिन्यात नाही 3 महिन्यात. पण घडणारच. युनिव्हर्स सगळ्यासाठी काम करतं. पण तुम्ही जे द्याल, पेराल, तेच तुमच्या दारात धान्य येणार आहे. समजलं आजचं सेशन? समजलं सपना मॅडम? हो सर. सर भरपूर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर दिलेत आज तुम्ही. नेहमीच उत्तरं मिळत असतात. नाही आज फक्त इथं खरंच तुम्ही माझ्याकडे लक्ष देत जा. म्हणून तुम्हाला गाठ बांधूनही दाखवली, ताईटी केली आणि ऑटोमॅटिक सुटली सुद्धा तुमच्यासमोर. आहे का नाही? तुमचेच हात तुमचे लॉक करून दाखवले. पण तुमचेच हात तुम्हाला अनलॉक झाले नाहीत. आणि मीच माझा हात अगदीच. तुमच्या समोर लगेच अनलॉक करून दाखवला. हा, जादू मंतर काय नाही केलं. भ्रम पैदा केलाय मी तुम्हाला ऑनलाईन तिथून इथून. बाकी काय नाही केलं. भ्रम. आणि तुम्ही जे का केलाय भ्रम पैदा, तर तुम्हाला हेच सांगा, डोळे उघडा आणि तुमचा भ्रम तुम्हाला शोधायचा असेल तुम्हीच बघा आता. 10 वेळा व्हिडिओ बघा. भ्रम काय होता ते. तुमचे भ्रम निघाले तर ठीक आहे, नाही निघाले तर तसेच राहू द्या. मी तर काय करू. शेवटी माझं काम आहे जीव तोडून सांगायचं प्रत्येक गोष्ट. कुठला विषय घेतला तरी मला कुठल्या विषयावरती कितीही सांगायचं असतं. शेवटी जेवढं मला सांगता आलं शॉर्टमध्ये तासाभरामध्ये तेवढं मी तुम्हाला सांगितलं. ठीक तर ते आता एकदा परत करून दाखवा ना. झालं असं करायचं. हरिओम. दुसरं सेशन आहे. बसा हो करत. अरे वा. सर काय लॉ करत असताना सर रेकी शक्तीला काय आव्हान केलं